श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे। तुळशीला हिंदू धर्मात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जातं। भगवान विष्णूला पण तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूच्या पूजेचा प्रसाद हा अर्पण केला जात नाही। हिंदू धर्मात तुळशीला पाणी घालणे खूप शुभ मानले जाते। प्रत्येक घरात आपल्याला तुळस ही पाहायला मिळते। ज्या घरामध्ये तुळस नाही ते घर म्हणजे स्मशानासारखं असतं असं म्हणलं जातं। आपण तुळशीला रोज पाणी घालतो किंवा तुळशीला आपण रोज दिवा लावतो। दिवा लावताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते। आपण जर अशा प्रकारे दिवा लावत असाल तर अनेक प्रकारे आपल्याला संकटाचा सामना हा करावा लागतो। त्यामुळे घरातील महिलेला त्रास होतो, खूप दुःख होतं, दारिद्र्य घरी येतं। त्यामुळे आपल्या हातून कळत नकळत या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे त्या घडत होत असतात। तर आपल्याकडून ह्या छोट्या गोष्टी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? तुळशीला दिवा आपण लावत असताल तर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? दिवा कोणत्या दिशेला लावावा? पाणी घालत असताना कोणता मंत्र म्हणावा? कोणते उपाय करावे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। आपल्या घरामध्ये कोणाला जर नजर लागली असेल किंवा एखादं मूल जर घरात असेल किंवा मोठ्या माणसाला जर नजर लागली असेल तर आपल्याला एक उपाय आज इथं आपण करणार आहोत। तर काय करायचं? सर्वप्रथम आपल्याला 7 तुळशीची पानं घ्यायचीत आणि 7 आपल्याला इथं मिरं घ्यायचेत। 7 तुळशीची पानं आणि मिरं एका हातात घेऊन आपल्याला ज्याला नजर लागली त्यांना पाटावर बसवायचे। आपल्याला शक्यतो पूर्व पश्चिम अशा स्थितीत बसायचं आहे। उत्तरेकडे तोंड येईल असं तुम्ही बसू नका, त्यामुळे पूर्व पश्चिम पाटावर बसा आणि वरून खाली म्हणजे डोक्याकडून पायाकडं असं आपल्याला 7 वेळा ही नजरबाधा उतरायची आहे। आणि नजर उतरताना असं म्हणायचं आहे की माझ्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, इडा पिडा दुःख दारिद्र्य जी काही संकट मागं लागलं असेल तर ते सर्व दूर होऊ दे असं म्हणायचं आहे। आणि आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि हे सर्व आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। त्यामुळे जी काही नजरबाधा झालेली आहे त्या नजरबाधेपासून त्या मुलांचा बचाव होईल। हा उपाय कधी करायचा आहे? तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, परंतु मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर हा उपाय करू नका असं सांगितलं जातं। आई आणि आजीने हा उतारा करून द्यावा आणि घरातील कर्त्या पुरुषाने हा उतारा उतरला तरीही चालेल। हिंदू धर्मात तिन्ही सांजेला तुळशी समोर दिवा लावण्याची प्रथा आहे। दिवा शक्यतो शुद्ध तुपाचा हा लावला जातो, त्यामुळे घरातील सकारात्मकता आपल्या वाढते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते। घरातील वातावरण हे शुद्ध होते, त्यामुळे तुपाचा दिवा लावण्यास सांगितला जातो। तर आता दिवा कोणत्या दिशेला लावावा? तर सर्वप्रथम म्हणजे दिवा हा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावू नये, कारण दक्षिण ही यमाची दिशा असते। त्यामुळे यमदीपदान ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण फक्त दक्षिण दिशेकडे हा दिवा लावतो, परंतु इतर वेळी आपल्याला दिवा दक्षिण दिशेकडे लावायचा नाही, तर उत्तर दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे। म्हणजे दिव्याचं तोंड उत्तर दिशेला येईल असं करायचं। यामुळे काय होतं? घराची प्रगती होते। उत्तर ही कुबेराची दिशा आहे। आपल्या घरातील आर्थिक अडचणी त्यामुळे दूर होतात। पैशाच्या ज्या काही समस्या असतात त्या पण दूर होतात। आपण म्हणतो ना पैसा येतो परंतु तो टिकत नाही, तर ते टिकण्यासाठी मदत होते। त्यामुळे दिवा हा उत्तर दिशेकडे लावा। दुसरं म्हणजे पूर्व दिशेलाही आपण दिवा प्रज्वलित करू शकतो। पूर्व दिशेला दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतात त्या दूर होतात। आपल्या मुलांचं आजारपण दूर होतं, नोकरी व्यवसाय यामध्ये प्रगती होते। तुळशीला दिवा लावताना एकतर पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस तुम्ही दिवा लावता त्यावेळेस ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तुळशी समोरील दिव्याची आपण पाहिजे तशी काळजी घेत नाहीत, कारण तो घराबाहेर असतो ना किंवा गॅलरीत आपली तुळस असते, त्यामुळं तो दिवा आपण कितीही काढवला तरी त्याची नीट काळजी घेत नाही। तर तसं करू नका, वारंवार तो दिवा स्वच्छ करा। दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो ना तेव्हा आपल्या घराची प्रगती होत असते, त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित स्वच्छ धुवून प्रज्वलित इथं करायचा आहे। तर दिवा खाली आपल्याला दिवा लावताना आसन ठेवायचं आहे।
दिवा हा पृथ्वीवर तुम्ही ठेवू नका, म्हणजे खाली हा ठेवू नका। एका प्लेटमध्ये दिवा ठेवा, त्याच्यावर तांदूळ अक्षता ठेवा। पांढरे तांदूळ ठेवू नका म्हणतात, त्यामुळं हळदी कुंकू आपल्याला लावून अक्षता हा ठेवायच्या असतात। त्याच्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। जर दिवा खाली ठेवला तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, ते इंद्रदेवताला मिळतं असं म्हणलं जातं। आपण बघा ना, ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपण बसायला आसन घेतो ना, तर आसन का घेतो? कारण पृथ्वी ही चुंबकीय आहे, त्यामुळे जी काही सेवा करतो ती आपण पृथ्वीमध्ये जातं असं म्हटलं जातं, त्यामुळे आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही। तसंच आहे, दिवा जर लावला तर दिवा खाली ठेवला तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही, ते इंद्रदेवताला मिळतं। त्यामुळे प्लेटमध्ये तांदूळ, त्यावर हळदी कुंकू लावून दिवा हा प्रज्वलित करा। तर तुळशीजवळ दिवा ठेवू नये। अगदी तुळशीच्या कुंडीत तुम्ही जर दिवा ठेवत असाल तर ही चूक तुम्ही करू नका, कारण तुळशीची पानं असतात ना, ते दिवा जर तुळशीच्या जवळ ठेवला तर त्याच्या उष्णतेमुळं तुळशीची पानंही जळून जातात। तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळं त्या लक्ष्मी मातेला त्रास होतो आणि आपल्या घरात दुःख दारिद्र्य येण्यास सुरुवात होते, आपल्या घरात आजारपण वाढते। त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका। अगरबत्ती पण तुळशीच्या जवळ ठेवू नका, त्यामुळे पण पानाला त्रास होतो। तर कुठं ठेवायचा दिवा मग? तर दिवा हा कुंडीच्या साईडला ठेवायचा आहे, जिथं आपल्याला तुळशीला पानाला आणि तुळशीला त्रास होणार नाही अशा थोडा साईडला आपल्याला दिवा हा ठेवायचा असतो, जेणेकरून की आपल्याला आपली पूजा तर होईलच आणि दिवा पण तुळशीपाशी प्रज्वलित केला जाईल। तर आपल्याला ह्या गोष्टीची काळजी तुम्हालाही नक्कीच घ्या। आता तुळशीला पाणी घालत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे? तर आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी पाहिजे असेल तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा ह्या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल। दुसरं म्हणजे तुळशीला पाणी घालताना तुळशी प्रियाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणू शकता, किंवा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र येत असेल तर तुम्ही हा मंत्र पण म्हणू शकता। आता नियम कोणते? तर रविवारी आणि एकादशी दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, कारण या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो, त्यामुळं रविवारी आणि एकादशीला तुम्ही तुळशीला पाणी घालू नका। तुळशीला जास्त पाणी घालू नका। तुळशीला जर जास्त पाणी घातलं तर तुळस ही मरते, त्यामुळं तुम्ही तुळशीला जास्त पाणी घालू नका। बघा ना, तुमचे पूर्वज पहिले त्या दारापुढे आपल्या वृंदावन असायचं, परंतु ते जमिनीत असायचं ना, त्यामुळे त्या तुळशीला कितीही पाणी ओतलं तरी ते जमिनीत मुरायचं। परंतु आपण आता आपल्या घरामध्ये कुंडी असते, त्यामुळे जर ती पाणी घातलं तर तुळशीची पानं आहेत ना, म्हणजे मुळं ते कुजतात, ते कुजल्यामुळं तुळस ही जळून जाते। त्यामुळे थोडं फक्त पाणी आपल्याला, माती ओली होईल ना तेवढंच पाणी आपल्याला तुळशीला घालायचे असतं, हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा। तुळस आपल्याला चांगले आणि वाईट हे संकेत देत असते। तुळस जर सुकली तर वाईट संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेनं आपल्यावर घेतं असं आपले पूर्वज म्हणायचे। तुळस जर सुकली तर अशा वेळी काय करायचं? तर ती तुळस पूर्णपणे उकरून काढायची आणि त्याच्यामध्ये अगोदर हळदी कुंकू म्हणजे हळद टाकायची। अगोदर हळद टाकल्यामुळं ती जी काय बुरशी आली होती ते नष्ट होती आणि आपण दुसरी तुळस त्याच्यावर लावली तर ती तुळस हिरवीगार राहते। त्यामुळं तुळस लावण्या अगोदर तुळशीत हळद नक्कीच टाका। गावी जाताना आपण जर आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी चाललो तर गावी जाताना आपल्या तुळशीमध्ये जे आपण संक्रांतीला सुकडं असतं ना ते ठेवायचं। ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण भरून ते पाणी टाकायचं आणि जोपर्यंत आपण गावाकडून येतो ना तोपर्यंत त्या मटक्यात पाणी तसंच राहतं आणि ते तुळशीच्या बुडाशी ठेवल्यामुळं तुळस आपली गावाकडून येईपर्यंत ताजी आणि हिरवीगार राहते। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीबद्दल ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।